खाकी वर्दी, खांद्यावर स्टार आणि कायद्याचं रक्षण करण्याची शपथ. पण याच खाकी वर्दी आड दडलाय एक फसवणुकीचा कट. बीडच्या गेवराई तालुक्यातील मातोरी गावातून एक असा खळबळजनक प्रकार समोर आलाय जो ऐकून संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ज्याने कायद्याचं रक्षण करायचं त्याच PSI नवरदेवाने लग्नाआधीच मांडव रिकामा केलाय. लग्न अवघ्या काही दिवसांवर आलेलं असताना नवरदेव PSIने लग्नालाच नकार दिलाय. पण थांबा, कहाणीत इथेच ट्विस्ट नाही, तर या हाय व्होल्टेज ड्राम्यात आता दोन्ही बाजूने पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्यात. काय आहे या वर्दीवाला चक्रव्यूह पहा. लग्न म्हणजेच दोन जीवाचं आणि दोन कुटुंबाचं मिलन. लग्नाची तारीख ठरलेली, अक्षता तयार, पत्रिकाही छापल्या आणि घरात सनई चौघड्यांचे सूर घुमणार होते. पण ऐन मुहूर्ताच्या काही दिवस आधीच या आनंदाला फसवणुकीचं ग्रहण लागलं. बीडच्या गेवराई तालुक्यातील मातोरी गावात PSI पवन निंबाळकर याचं लग्न ठरलं होतं. साखरपुडा झाला, सोनं नाणं खरेदी केलं. अहो, कपड्यांपासून ते अगदी लग्न साहित्यापर्यंत लाखो रुपयांचा खर्च मुलीच्या बापानं पै जमा करून केला होता. पण अचानक PSI नवरदेवाचे सूर बदलले आणि त्याने लग्नाला थेट नकार दिल्याचा आरोप झाला. त्यांचा फोन आला मला की फोन आला, तुम्ही चकलांब्याला या, आमच्या घरी या. घरी आलं, आम्हाला वाटलं काहीतरी बोलायचं असेल, पुढचं नियोजन वगैरे. गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं नाही. हे ऐकल्याच्या नंतर आमच्या पायाखालची जमीन घसरली. ते झाल्याच्या नंतर आम्ही का नाही करायचं, की ते म्हणले ही मुलगी मला शोभत नाही, ग्रामीण भागातली, असे काहीतरी वेगवेगळे आरोप केले, उत्तर दिले त्यांनी. मग हे केल्याच्या नंतर आम्ही तिथं बोलल्याच्या नंतर की ते म्हणले ठीक आहे, तुम्ही ऐकत नाहीत ना, की त्यांनी आम्हाला त्यांच्या जी वर्दी होती पोलीस डिपार्टमेंट, त्याला एक अडकवलेली गन, त्याचा धाक दाखवला आम्हाला की तुम्ही कसं काय नाही करत का, आम्ही पोलीस डिपार्टमेंट, माझं कुणी वाकडं करू शकत नाही, अशी मला सवय लागलेली, हे मी असं किती का करत आलोय. असंच पोखरीचं प्रकरण एक झालेलं त्याच्या अगोदर. आणि हे करत असताना आमची त्यात बदनामी झाली. आम्ही गावाकडे आलो, मध्येचे लोकांकडून प्रयत्न केला, परंतु आम्हाला त्यात काही इनपुट भेटलं नाही. मग हे करत असताना आमच्या चुलत्यांनी जो 1-1 रुपया गोळा केलेला, तो पूर्ण त्या लग्नासाठी लावला होता, तो पूर्ण आज आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, आमचं याच्यावर आलेलं आहे. आणि ह्या बाबतीत आम्हाला न्याय मिळावा आणि पोलीस प्रशासनाला एवढीच आमची मागणी आहे की याच्यावर लवकरात लवकर काहीतरी याच्यावर कारवाई करावी, त्यांना निलंबित करावं. ठीक आहे, आमच्या मुलीची ज्यांनी आबरू घातलेली आणि शासनाकडे आमची एकच मागणी, आमच्या मुलीला शासनाने न्याय मिळवून द्यावा. ही झालेला खर्च त्यांनी आमचा परत द्यावा. कारण आम्ही शेतकरी माणसं आहेत, आमची लहान लहान मुलं, लेकरं बाळ, बायका पोरं उन्हातानात कष्ट करून आम्ही कसं तरी 1-1 रुपया गोळा करून यांच्या लग्नापुरती तडजोड केलेली होती. पण यांनी जसं जसं लग्न जवळ येईल तसं तसं काहीतरी बायपास काढून वेगळीच दिशा आम्हाला दाखवायला सुरू केली. या धक्क्याने खचलेल्या मुलीच्या वडिलांनी थेट चकलांबा पोलीस ठाणं गाठलं आणि PSI पवन निंबाळकर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. फक्त एवढंच नाही, तर या PSIने याआधीही इतर मुलींना असंच जाळ्यात ओढून फसवल्याचा खळबळजनक आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केलाय. पण या कहाणीला खरा टर्न तेव्हा मिळाला जेव्हा PSI पवन निंबाळकर यांच्या भावानेही पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्याच नातेवाईकांनी खोटी माहिती देऊन आम्हाला जाळ्यात ओढलं आणि आमचीच आर्थिक व सामाजिक फसवणूक केली, असा उलटा दावा आता निंबाळकर कुटुंबियाने केलाय. आता गुन्हा खरा की खोटा? फसवणूक PSIने केली की मुलीच्या कुटुंबाने जाळं विणलं होतं? या सर्व प्रश्नांचं कोडं आता चकलांबा पोलीस सोडवणार आहेत. सध्या दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून पोलिसांनी चक्र फिरवली असून संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष या खाकी वर्दीच्या लग्नाकडे लागलं आहे. एक बाजू म्हणते PSIने फसविलं, तर दुसरी बाजू म्हणते आम्हालाच जाळ्यात ओढलं. कायद्याचं रक्षण करणाऱ्या खाकी वर्दी भोवतीच आता तपासाचं चक्र फिरणार आहे. आता बीड पोलिसांच्या तपासात नेमकं काय सत्य बाहेर येतंय आणि कोणाला न्याय मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.